हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात गट क्रमांक 22-222-367 आणि 272 मधील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणाची दखल अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतली असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींचा वेग आल्याचं समोर आलंय। या प्रकरणामुळे महसूल विभागासह संबंधित यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय पुणे महसूल शाखा येथून कुलकायदे शाखेला पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार लोणी काळभोर येथील संबंधित गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंग बाबत प्राप्त तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे। तक्रारदार सौ सविता नितीन जगताप आणि इतर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। विशेष म्हणजे पत्रामध्ये केवळ अनधिकृत लेआउट कायमस्वरूपी बंद करण्याचाच उल्लेख नसून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा मुद्दाही स्पष्टपणे नमूद करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेला व्यक्ती, जमीन मालक, एजंट किंवा प्लॉट विक्रीशी संबंधित घटकांची धावपळ वाढण्याची आता शक्यता आहे। स्थानिक नागरिकांच्या मते महसूल विभागाच्या परवानग्या, नियोजन प्राधिकरणाची मंजुरी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता अनेक ठिकाणी प्लॉट विक्रीचे व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत। अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेणं आवश्यक असल्याची मागणी होतीये। आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतर संबंधित विभाग नेमकी कोणती कारवाई करणार आहे, किती जणांवर गुन्हे दाखल होणार आहेत आणि अनधिकृत प्लॉटिंगचे जाळे उद्ध्वस्त होणार आहे का, याकडे लोणी काळभोरसह संपूर्ण हवेली तालुक्याचं लक्ष लागलंय। अनधिकृत प्लॉटिंगच्या जाळ्यात कोण आहे सूत्रधार? प्रशासनाच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी आता समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी हनुमंत सुरवसे, पुणे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।